लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी गावकऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी दिली आहे असं या व्हिडिओमध्ये दिसून येतंय। सध्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। अशातच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी घरोघरी जाऊन मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करते। परंतु याच प्रचारादरम्यान काही गावकरी आणि विद्यमान खासदार विनायक राऊतांमध्ये खरखर झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी खासदार महोदयांनी ठेचून मारू अशी गावकऱ्यांना धमकी दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। आयुष्यात अशी चूक करायची ना, पहिला सांगतो आम्ही गुंड हे नाही आहे, गुंड नाही पण संड पण नाही आहे। आम्ही मुंबईपासून इथपर्यंत पोहोचून आलेलो आहे। सगळं का तुम्ही शांतपणे आम्ही तुमच्या हातापाया पडू, पण अशी बात करण्याचा प्रयत्न केला तर ठेचून काढेल। पहिलं सांगतो हे पहिलं बोला ना, आमच्यासाठी कोण दादागिरी करून बोलणार आहे? काय तुमची काय बोलले तुम्ही ना? एक मळगावच्या एक मळेवाडीसाठी आम्ही काय तेवढं हापापलेलं